कशी आहे सुमित्रा? तुमचं काही जाणं येणं होतं की नाही? असतं की रोजच जाणं येणं. तू तरी माझ्यावर चिडू नकोस ना. तसंही माझ्यावर प्रेम करणारी माणसं आता हळूहळू दूर होत चाललेत माझ्यापासून. आणि घरात झाडू मारणारी मोलकरीण जेव्हा तुझ्याशी उपकाराची भाषा करेल ना, तेव्हा तुला माझं दुःख कळेल. गोळी झाडल्यावर शिकार जागच्या जागी ठार झाली पाहिजे. जखमी शिकारीच्या मागे धावण्यात मजा नाही रे. अच्छा, अच्छा, म्हणजे तू खरंच गोव्याला गेली होतीस आणि इथे माझं मन खात होतं मी तुझ्यावर उगाच संशय घेतला म्हणून. आज परमेश्वरापुढे काय मागितलं माहितीये का? ज्या दिवशी माझ्या मनात पुन्हा माझ्या जानकीविषयी असा संशय येईल, तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असू दे. आणि तू मला मला माफ करा प्लीज. अहो मी काय ग? काय झालं? काही नाही. अमृता, काय झालंय? आर्यन, आपल्याला जी कोर्टाची नोटीस आली आहे ना, त्या संदर्भात मम्मांनी मला जानकीशी बोलायला सांगितलंय. म्हणजे कॉम्प्रोमाइज करण्याविषयी. आणि तू हो म्हणालीस. हे बघ अमृता, आपल्याला या सगळ्यात पडायचं नाहीये. एक साधं सरळ आयुष्य जगायचं आपल्याला. अमृता, ही सगळी ना राजकारणी माणसं आहेत. मी एक काम करतो, मी मम्माशीच बोलतो ना. आर्यन, एक मिनिट. मला नाही वाटत यात काही राजकारण असेल. आणि मी बोलल्याने जर परिस्थिती बदलणार असेल तर काय हरकत आहे बोलायला? पण अमृता, तूच का? अगं मम्माकडे हजारो माणसं आहेत अशी, त्यांना बोलू दे ना. कारण त्यांच्यापैकी कोणीही जानकीशी नाही बोलू शकत, म्हणून मी. पण अमृता, जानकीशी बोलून काय फरक पडणार आहे? आर्यन, जानकी एकटीच बाबांना शांत करू शकते. मला नाही असं वाटत. तुम्ही त्या जानकीला जे काय सुपर वुमन वगैरे समजताय ना, तशी अजिबात नाहीये ती. काहीच करू शकणार नाहीये ती. असं का वाटतंय तुला? कारण अमृता, तुमच्या त्या जानकीच्या चेहऱ्यावरच लिहिलंय मी मूर्ख आहे. आर्यन, प्लीज, जानकीबद्दल नको काही बोलूस. ठीक आहे? इतकाच विश्वास आहे ना तुला तुझ्या जानकीवर? मग आता सांगच तिला हे काम करून दाखवायला. ते मी नाही सांगू शकत. पण मी सांगू शकतो ना. अगदी 100% सांगू शकतो. तुमची जानकी आपल्याला काहीही मदत करू शकणार नाही. पण का? का? कारण अमृता, तिच्या मनात काय? जाऊ दे. उगाच मी तुला काय बोललो तर तुला नाही पटणार ते. तुम्ही काय सांगितलं मला? कुठे होती जानकी काल? मी सांगितलं ना तुम्हाला. इथं म्हणजे तिथं रमावतीत. अच्छा, म्हणजे खोटं बोलण्याचे संस्कार तुमच्याकडून झालेत तर? ती जर काल रमावतीत होती तर तिच्याकडे हे गोव्याचं तिकीट कुठून आलं?
करते तुमच्या समोर, यामध्ये आईची काही एक शब्दही बोल नकोस. विनंती करण्याचा हक्क गमावून बसली तू. जावई बापू, झाली असेल तिच्याकडनं चूक, पण एकदा माफी करा. किती वेळा माफ करू तिला आणि कितीदा खोटं बोलणार आहे ती. यावेळी फरक इतकाच आहे की खोटं बोलण्यामध्ये तिचं अख्खं घरदार तिच्या पाठीशी आहे. भाऊजी, मला माफ करा, मी जरा मध्ये बोलते, पण जानकीवर आपला कितीही जीव असला तरी तिच्या या खोटेपणाला क्षमा नाही केली पाहिजे. अहिल्याताई, तुम्ही मध्ये बोलू नका. का नको बोलू? का नको बोलू? आम्ही काही या घरातली वस्तू नाही आहोत, माणसं आहोत. आणि कितीही नाही म्हटलं तरी तुझ्या या खोटारडेपणाचा आमच्याही जगण्यावर विपरीत परिणाम होतोय. नाही नाही, माझी जानकी खोटारडी नाही. तुम्ही खोटारडे आहात त्याचं काय? इतक्यांदा फोन केला तुम्हाला, तुम्ही नेहमी खोटीच उत्तरं दिलीत मला. मुलाच्या हातून चूक झाली तर आई वडिलांनी त्याला फटकारायचं असतं, पाठीशी घालायचं नसतं. यांनीच तिला डोक्यावर बसवून ठेवलीये. मला ही आई आहे म्हटलं, पण माझी आई प्रत्येक वेळी मुलीच्या संसारात नाक खुपसत नाही. अहिल्याताई, माझ्या आईला काही बोलू नका. आईला यातलं काहीच माहिती नव्हतं. जावई बापू, मी हात जोडतो तुमच्या पुढे, एकदा माफी करा. म्हणजे झालं ते चांगलंच झालं. निदान जानकीला कळलं तरी की दुसऱ्याची मन सांभाळताना स्वतःच्या संसाराची कशी वाट लागते ती. उगाच फिलॉसॉफर सारखं बोलू नका. तिच्या संसाराची वाट लावायला तुम्हीच कारणीभूत आहात. मी अमृतासाठी खोटं बोलून गोव्याला गेले होते. कशाला? निर्लज्जपणाचा कळस आहे नुसता. आपल्या सर्वात मोठ्या शत्रूशी नातं जोडलं तिने. आपल्या नावाला काळीमा फासला. आणि बघा, ही घरातली मोठी सून हे सगळं करायला तिला फूस लावते. कंटाळा आला मला जानकी, कंटाळा आला तुझ्या या असल्या वागण्याचा. तुला हे चांगलंच कळून चुकलंय की तुझ्याशिवाय माझं पानही हलत नाही. पण आता मीही तुला दाखवून देईन, मला तुझी गरज नाही. अहो, अहो, हे सगळं माझ्यामुळे झालं. माझ्यामुळे तुला पण. मला मला खरंच कळत नाही मी तुमची माफी कशी मागवते. पण मी 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 भीतीमुळे खोटं बोलत होते. खरं बोलायची कसली भीती जानकी? तुला काही भीती वगैरे वाटली नव्हती. तुला सवय लागली खोटं बोलण्याची. किती वेळा माफ करू मी तुला? मला समजून घ्या तुम्ही. मी किती समजून घेऊ तुला जानकी? आणि कसं समजून घेऊ? लहान आहे म्हणून किती दिवस डोक्यावर बसवू मी तुला? खोटं बोलू नये हे जर शिकवलंच नसेल तुला तर मी कितीही समजावून किंवा आदळआपट करून काय होणार आहे? तुम्हाला जे काही बोलायचं ते मला बोला. माझ्या घरच्यांना कशाला उगीच. कारण मला कळून चुकलंय. तेच कारणीभूत आहेत तुझ्या अशा वागण्याला. एक लक्षात ठेव जानकी, केवळ मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय आणि तू माझ्या नावाचं कुंकू लावतेस म्हणून मी तुझ्याशी बोलतोय तरी. नाहीतर मला नाही वाटत आपल्यात कुठल्याही प्रकारचे संबंध आता उरलेत. अहो, तुम्ही काय बोलताय?
हॅलो. हॅलो जानकी, अमृता बोलतेय. बोल ना. कशी आहेस ग? मी बरी आहे. बोल. जानकी, आज किंवा उद्या तुला भेटायला जमेल? का ग अमृता, काय झालं? नाही नाही, झालं काहीच नाही आहे. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. म्हणजे माझं एक काम आहे तुझ्याकडे, जे फक्त तूच करू शकतेस. मला जमणार असेल तर मी नक्की तुझ्यासाठी करेन. जानकी, ते काम फक्त तूच करू शकतेस, पण अडचण अशी आहे की मी फोनवर नाही बोलू शकत आहे. तू आज किंवा उद्या भेटली असतीस तर प्रत्यक्षातच बोलता आलं असतं ना. मी उद्या बघते, तू नको काळजी करूस. ठीक आहे. माफ करा वाकणीस, जरा उशीर झाला. नाही नाही साहेब, काहीतरीच काय. पाथरकरांविषयी माहिती मिळवायला सांगितली होती, मिळवलीत? हो साहेब, माहिती काढली. पण आपण त्यांना वेठीस धरू शकू असं कुठलंही प्रकरण त्यांच्या नावावर नाहीये. निदान त्यांच्या कुटुंबातल्या कोणाच्या तरी नावावर, भाऊ बहीण मुलं कोणीतरी असेल. त्यांचा मुलगा लंडनला शिकायला आहे, एकुलता एक येतो. आणि त्यांच्या लहान भावाचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय. बहुतेक प्रकरणं त्याची लफड्यातलीच असतात. पण आता मोठा भाऊ सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे सगळी प्रकरणं दाबली जातात साहेब. मग असंच एखादं दाबून ठेवलेलं प्रकरण उकरून काढा. पण साहेब, असं काही केलं तर संशयाची सुई थेट आपल्यावर येईल. वाकणीस, समस्येवरती उपाय शोधायला शिका. प्रतिप्रश्न करून समस्या अधिक गंभीर बनवू नका. साहेब, पाथरकरांच्या बाबतीत आपण वेगळा उपाय अवलंबू शकत नाहीये का? नक्कीच. एक अत्यंत सोपा मार्ग आहे वाकणीस. आपण पाथरकरांच्या पाया पडायचं. चालेल? बोला आत्याबाई, कशा आहात? मी ठीक आहे बाळा, तुम्ही कसे आहात सगळेजण? सगळे ठीक आहेत. हा, आणि अमृता? अमृता पण बरी आहे. वा, छान. रमावतीला जाऊन आल्यामुळे खूप बरं वाटलं असणार बघ तिला. ऐका का जवळपास, जरा बोलते ना तिच्याशी. ती ती आत्ताच नेमकी बाहेर गेलीये. अरे देवा, आत्ताच बाहेर गेली आहे? बर, पण मग ती आल्यावर सांगशील का तिला मला फोन करायला? तिला सांग मला खूप खूप आठवण येते तिची. आली की लगेच सांग हं फोन करायला. सांगते. हा, मग ठेवू फोन? आत्याबाई, काळजी घ्या. हो ग, हो हो. आर्या, आर्यन, तू जानकीबद्दल असं का म्हणालास की ती आपल्याला मदत करणार नाही म्हणून? बरोबरच बोललो मी. कारण तिचं जे काय चाललंय तिचं तिला तरी माहितीये का काय माहित. दरवेळेला तिचं आपलं वेगळंच काहीतरी असतं. म्हणजे
म्हणजे अमृता, मी तुला बोललो नाही, पण आपण गोव्याला असताना जानकी मला दोनदा तीनदा फोन करायचे दिवसात. काहीतरीच काय. अरे मला फोन करायला सुद्धा तुझ्याकडे वेळ नसायचा, तर तुला काय फोन करणार. आणि जरी केला असेल तरी माझ्यासाठीच केला असेल ना. मलाही हाच प्रश्न पडायचा. कारण अमृता, ज्या ज्या वेळी जानकीने मला फोन केला त्या त्यावेळी एकदाही तुझी चौकशी केली नाही. अच्छा, मग एवढ्या काय गप्पा मारायची ती तुझ्याशी. हे बघ, ती मला फोन का करायची, फोनवर माझ्याशी असं विचित्र का बोलायची, मला नाही माहित. ठीक आहे ना, मग त्यात एवढं डिस्टर्ब होण्यासारखं काहीच कारण नाहीये. कारण आहे अमृता. अमृता, हनीमूनला आलेल्या कपलशी किती वेळ बोलावं याचं भान नको तिला. आर्यन, मला तुझं म्हणणं पटतंय, पण तू हे समजून घे ना की ती गावावरनं आली आहे रे. त्यामुळे कुठलेही मॅनर्स किंवा एटिकेट्स तिला नाही माहिती. चल ठीक आहे, जाऊ दे. कारण अमृता, मी तुला कितीही सांगितलं तरी तू एक वेळेस मला दोषी ठरवशील ग. पण तिची चूक तू कधीच मान्य करणार नाहीस, नाही का. तुला जी चूक वाटते ना ती मला चूक वाटतच नाहीये. उलट मला हसू येते. आर्यन, अरे जानकी बालिश आहे. तू कशाला तिचा फोन एवढा मनाला लावून घेतोयस. चालेल बाबा, मी आहे, वेड आहे मी. आणि तुझी ती आई आहे ना, ती शाणी आहे. बस. आर्यन प्लीज. मुळात मी तिला माझी आई मानतच नाही. माझी एक चांगली जवळची मैत्रीण मानते. ठीक आहे अमृता, मग तुझी ही मैत्रीण मला फोन का करायची आणि फोनवर माझ्याशी काय बोलायची हे तुला न सांगितलेलंच बरं. खाली मान घालून असंच उभं राहायचं असेल तर निघून जा. नाही साहेब, मी विचार करतोय की असा एखादा उपाय शोधला पाहिजे की हे प्रकरण आपल्या अंगाशी न येता समोरच्याचा काटाही निघाला पाहिजे. वा, बरोबर बोललात वाकणीस. प्रकरण आपल्या अंगाशी तर नाही आलं पाहिजे आणि काटा काट्यानेच निघाला पाहिजे. म्हणजे वाकणीस, माझं एक काम करा. मला परशू बाहेर हवाय. परशू शेठ बाहेर? साहेब, कसं शक्य आहे? वाकणीस, परशू आत आहे कारण मला वाटत होतं त्यानं तिथेच राहावं, त्याची तीच लायकी आहे. पण आता मला वाटतंय त्यानं बाहेर यावं. माफ करा साहेब. हो, पण कशासाठी? कारण आता काट्यानंच काटा काढायची वेळ आली आहे. पुढच्या 2 दिवसात परशू मला बाहेर हवाय. आणि बाहेर म्हणजे या घरात. साहेब, एक प्रश्न सोडवण्याच्या नादामध्ये नवीन प्रश्न निर्माण झाले तर? हे बघा वाकणीस, आधी परशूला बाहेर काढा, मग पुढचं पुढं बघू.